कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आई जवळ असताना सुद्धा एकटं वाटतं। आई तर कामात असते ना, आपल्या घरात खूप काम असतात। चिनू म्हणून पण सांभाळायचं असतं, त्या लहान आहेत ना, ती खूप दमून जाते। त्या चिनू म्हणून माझ्याशी भांडलं की तिला खूप वाईट वाटतं आणि तिला रडू येतं। मग आई रडली की मला पण रडू येतं। अरे नाही रे बनी बाळा, असं काही नसेल। नाही तसंच आहे। त्या दिवशी एकदा मी फेल झालो ना, तेव्हा पण ती खूप रडलेली आणि मी शाळेत अडकलेलो तेव्हा पण। माझ्यामुळे तिला बाबा बरोबर फिरायला पण नाही जाता आलं। अरे नाही रे बनी बाळा, तुझ्यामुळे असं काही होत नाहीये। मी बोलू का वसुशी एकदा? नको नको, तिला अजून खूप वाईट वाटेल। अरे की राहू द्या ना आजोबा। नको ना बनी बाळा, असा नको तो हट्ट नको न करूस तू। पण का? अरे राजा, हे बघ, तू इकडे राहिलास ना तर आई तिकडे एकटी नाही का पडणार? हा, मग तिला काय वाटेल? आणि तुला सुद्धा आईशिवाय करमणार आहे का इथं? हा सांग। हा? बनी बनी बनी, ऐक, इकडे बस, इकडे बस। बोलू नकोस राजा। हे बघ, मला ना तुझ्या आई बाबांना कळवू देत। नको आजोबा। अरे असं काय करतो? शहाणा आहेस ना तू? हं? ते किती काळजी करत असतील तुझी, थोडा तरी त्यांचा विचार कर। इतका नेहमी विचार करायचा, तुम्ही का नाही करत? शांत शांत शांत, मला आईला जरा कळवू दे। आजोबा। हो 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 हो। सगळं माझ्यामुळे झालं, सगळं। मी चिडले ना त्याच्यावर, म्हणून निघून गेला होतो। वसुंधरा आता असं पॅनिक होऊन कसं चालेल? हा, शांतपणे विचार करायला हवा आपल्याला। मला सांगा, त्याच्याकडे किती पैसे होते? 500ची नोट असते कायम पेन्सिलच्या बॉक्स मध्ये, पण कधी वापरायची वेळ नाही आली माहितीये। ओके ग्रेट। कदाचित तो जवळपास कुठे आईस्क्रीम वगैरे खायला गेला असेल। हा, असं का करेल तो? मलाही नाही माहिती, पण गेला असेल कदाचित। आपण एकदा ना जवळपासच्या आईस्क्रीम शॉप मध्ये, रेस्टॉरंट मध्ये एकदा चेक करून येऊया। सॉरी, एक सेकंड। तुमच्या बाबांचा फोन आहे, तुम्ही त्यांना काही कळवलं होतं का? नाही नाही, काहीच कळवलं नाही। ओके। हॅलो आकाशराव। हा हा बाबा, बोला ना। नाही, वसूचा फोन लागत नाहीये ना, म्हणून तुम्हाला केला फोन। हो, बनी इकडे आलाय। बनी तुमच्याकडे आलाय? पण असं कसं? नाही म्हणजे तो एकटाच चालत आलाय, याआधी असं कधीच आला नव्हता तो। अच्छा बरं, तो ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? नाही, तो ठीक आहे, पण थोडासा उदास वाटतोय। हॅलो बाबा, बाबा बनी आहे का तिकडे? त्या ना त्याला मला बोलायचं बाबा त्याच्याशी। अगं जरा शांत हो, फोनवर रागावून काय होणार आहे का त्याच्यावर? तुम्ही एक काम करा, तू आणि आकाशराव घरी जा। हा, मी बनीला घेऊन येतो तिकडे। ठेवतो फोन। आपल्याकडे घेऊन येतात बाबा बनीला। चला ना, चला निघून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।